एकूणच महायुतीमधली ही अंतर्गत धुसफूस सध्या समोर आली। दुसरीकडे भुजबळ आणि जरांगेंचा वाद तर सर्वश्रुतच आहे। यामध्ये मातुरीतील दगडफेकीच्या घटनेवरून जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत आणि त्याचा नाद त्यांना लागलाय, तसंच त्यांनी दगडफेक करण्यास सांगितलं असेल अशी शंका सुद्धा जरांगेंनी व्यक्त केली आहे। तसंच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांवर लक्ष ठेवलं पाहिजे असंही जरांगेंनी म्हटलंय। शिवाय जरांगेंना भुजबळांच्या नावाची कावेळी झाली असल्याचा टोला यावर लक्ष्मण हाकेंनी लगावला। भुजबळला बघा नादच लागलेला आहे दंगली घडून आणायचा। त्याचा ती स्वभावच आहे पहिल्यापासून, शांतता राज्यात राहू द्यायची। मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांनीच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा, दगड हाणा, गाड्या फोडा, मी बरोबर करतो। जाती तीड राज्यात निर्माण करायचं आणि दंगली घडवायची त्याचं स्वप्नही गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। जरांगेंना छगनरावजी भुजबळ नावाचा किंवा छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली, त्यामुळे त्यांना कुठलंही चित्र फक्त छगनराव भुजबळांचं दिसतं। त्यामुळं त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे, नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पाटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे।